मागील काही दिवसापासून उन्हाचा पारा झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे उकाड्याचा तीव्र त्रास होत आहे। नागरिकांना उष्णतेपासून थोडा दिलासा देण्यासाठी मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी अंबरनाथमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय। या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना मोफत गूळ आणि थंडगार पाण्याची व्यवस्था करण्यात आली। उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी हा उपक्रम वरदान ठरला असून महिन्यातील प्रत्येक रविवारी नागरिकांना मोफत कलिंगड, खरबूज आणि शरबत देखील देण्यात येणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष अरविंद वाळेकर यांनी सांगितले। उन्हाळ्यात अशा उपक्रमांमुळे नागरिकांना उष्णतेपासून थोडा दिलासा मिळणार आहे। याप्रसंगी डेन एबीसी केबलचे संचालक अनिल गायकवाड, संस्थेच्या सहकोषाध्यक्ष रूपसिंग धल, खांजी धल, निखिल वाळेकर, किरण सासे, महेश वाळुंज तसेच संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते। अंबरनाथमध्ये मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट या नावाची संस्था स्थापन झाली तेव्हापासून दिवसातून 800 लोकांना जवळजवळ 10 रुपयामध्ये जेवण मिळायला लागलं। ते मागचे 4 वर्षापासून जवळजवळ आम्ही उपक्रम राबवतोय आणि गेल्या वर्षापासून उन्हाचा खूप कडाका वाढल्यामुळं आम्ही गेल्या वर्षी 1 महिना थंड पाण्याची सोय मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टमधून केली। यावर्षी देखील ती आम्ही आजपासून, खरं तर काल गुढीपाडव्यापासून सुरू करायची होती, काल पण लोकांना आपण पाणी दिलं। यापुढे अजूनही बरेच असे अंबरनाथकर नागरिक आहेत की जे मदत करत असतात। मी आवाहन करतो तुमच्या माध्यमातून की ज्याला एक दिवस जरी पाणी वाटायचं असेल आपल्या आईवडिलांच्या नावाने, कोणाच्याही नावाने, तर ते इथं येऊन मानव सेवामध्ये पैसे दिल्यास त्यांच्या नावाने आम्ही ते पाणी देणार आहोत। ते पुण्य आपल्या सगळ्यांना मिळेल आणि यापुढे या 2 महिन्यात आम्ही आमचे सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे असं ठरवलेलं आहे की नुसतं पाणी नाही शेत, की आपण एकदा कलिंगड महोत्सव, एकदा काकडी महोत्सव, एकदा टरबूज महोत्सव, एकदा सरबत महोत्सव, असे 4 रविवार बघून आपण लोकांना किती खातील तेवढे कलिंगड, खातील तेवढे टरबूज असे आपण द्यायचा प्रयत्न करणार आहोत आणि तो उपक्रम देखील याच चौकात, याच ठिकाणी होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ।